ते काय म्हणालं, ह्यानी जर दुसऱ्या वारी नमानाचा विषय काढला तर तुम्ही नाही नाही बसकर 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 बोलायचं. बोलला ना बुवा? हे बोलाडो मी नमन करू काय आवडला काय रे? माझा पहिलाच प्रयत्न आहे. म्हणजे राजेश आपण नमान करू आणि ह्यांचा सामान गुंडाळू. वा तुम्ही काय म्हणाल? हा वाचला की मला मग कसा तरी वाटतो. तसा पण बुवा मी नमान करणार नव्हतोच, फक्त माझ्या मालगर वाचल्याना एवढीच विनंती आहे. हे बाळा तुमचं झाला काय रे? खाटून खुटून बंद करायचा तशा तुमचा. आता काही तो बुवाचा राजला वाटायचा मांडचा आवाज वाढव. हा चे भर आता ऐका कोणा बसा खाली खाली बसा. पाय दुखताय नाही ना? आज आपली बारी शेवट आहे त्यांची करू नका. आता विषय ऐका. मग काय म्हणाल? आयुष्याकडे माझं एवढंच म्हणणं आहे, कोरोना बारीक असते आहे शक्ती तुल्याची. ए मला मागच्याला दिसत काय जरा खाली बसा रे. अरे मागच्यांचा हार केलं सगळं आहे सर. आज भारी आहे शक्ती तुल्याची बरोबर ना? मला खरं सांगा, ह्यांनी 5 गाण्यांच्या व्यतिरिक्त जो काही तर टाइमपास केली, मग माझी फक्त तुम्हाला एवढीच होती, मला कशाला पैसे खर्च केलं? ह्यांना पहिल्या वारी सांगायचा नमाल करा, दुसऱ्या वारी सांगायचा शक्ती तुला करा. सांगा दुसरा बुवा तुम्हाला हवायच कशाला? आयाचं बरोबर ना? तेव्हाच द्यायचा ना सगळा काय तो. त्यामुळे ऐका, वो आल्या म्हणतात, ए आला 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 लांजाचा टार्झन आला. ए म्हणालो टार्झन सगळ्याला माहिती ना ग? बघा टार्झन कसा असतो रे? उघडा बम खाली लावतो नंगोट. वन लावलाय वन लावलाय काय? टार्झन सगळ्यांना माहितीये ना? टार्झन असतो उघडा, त्याला असते खाली लंगोट. वन लावलाय बुवा, दुसऱ्या वारीत लंगोटच लावून या आणि उघडा बम होऊन या, तेव्हा समजा असं तुम्ही टार्झन अजिबात तुम्हाला बोलणार नाही कोण. दुसरा विषय हे कोणाला बक्षीस सांगता? बक्षीस सांगितलं संकल्प आवेरे गाव कळवणी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचा मार्गदर्शकाला मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अजित दादा जाधव दादांची मकाशी फरमाईश झालेली आहे आणि परत दादांच्या माध्यमातून मराठा मित्रमंडळ मालघर जाधववाडी दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे समाज बांधव आमचे काका कृष्णा तावडे गाव कोंडे गोपाळवाडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तर विषय ऐका. मग काय म्हणाले की त्यांच्या वारीत मंडळ आला होता एक फॉरेनर आणि आलाच होता. पण विषय काय झाला बघा, युट्यूब वाले पोरांनो तुम्हाला माझी हाजरी विनंती. तो फॉरेनर आला होता खरं तर जोशी बॉलच्या पण वारीत आला होता. पण जोशी बॉलच्या वारीत काय दाखवलं नाही, तो आला नेमका ह्यांच्या वारी. ह्याला म्हणतं बुवा बाणी पेठवा. बोलला ना? बोलला ना बुवा? बघ बुवा आता मी बाणी पेठवतो, तुम्ही काय काळजी करू शाप बनव पेटवतो, फक्त भिजवाय तयार तुम्ही राहा. आणि म्हणून दुसरा विषय परत बुवा काय म्हणतात बघा, हे मेरी बायको हे मेरी बायको तू किंचाती आहे काय को? बोलला ना बुवा? बोलला ना? हे म्हणालो मुंबईमध्ये प्रसिद्ध बीच आहे, त्याचं नाव काय? हा काय आहे? आणि चंगल्या बोले दुसरा विषय. तर बुवा काय म्हणतात? बुवा म्हणतात की हे माझी बायको तो किंचाती हे काय को? हे बरोबर मी किंचालो काय रे पहिल्या वारी? खरं सांगा मी किंचालो? लांबोऱ्यानो खोटा बोलायचा. त्यांचा डायलॉग आहे, जर खोटा बोललो तर देव बाप्पा कान कापतो.
बुवा मी किंचालो नाही, तुम्ही बोललो खोटा. आता देव बाप्पा तुमचा काय कापल तो बघा तुम्ही. मग ते म्हणतात खोटा बोललो तर कान कापल, आणि अजून काय खोटा बोललं तर भलताच काहीतरी कापल. माता तुम्हीच बोललो खोटा, माता तुमचा देव बाप्पा काय कापल सांभाळून ठेवा बुवा. आणि म्हणून मित्रांनो जास्त वेळ तुमचा घेणार नाही. बुवानी कधी बारी पावणे 2 तास म्हणतात, 1 तासाचा घड्याळ पण बुवाना माहिती नाही. अरे हा लागली तुमच्या मुश्किलाच्या विषय तुम्हाला कंटाळा येत नाही ना म्हणून त्यांनी नाही पोपट पंचमी नाही करू द्या. त्यांची फक्त ह्या भोर बच्चाचं सोडली, हा जर नमान सोडला ना बघा नाच गोंधायचं गाणाला फक्त बांधायचं, हा जर सगळा सोडला तर गोवाच्या गाण्यात काय जमाय हो, आणि भोच्यात पण काय जमाय, म्हणजे गोवाच्यात पण काय जमाय सांगा काय काय. मला पण आला कंटाळा, अरे बारी वा बंद कर भास्कर भास्कर. तर बुवा म्हणतात हे आंडू पांडू समजा नाही रे को बोललो ना बुवा. काय बोललं बुवा, तुम्ही आंडू नाही पण पांडू मात्र दिसता हो. बरोबर ना. आता मी तुम्हाला आंडू पांडू बोललो, मी असं म्हणलं का तुम्ही आंडू पांडव. मी आंडू पण नाही बोललो, मी पांडू पण नाही बोललो, आणि मी नाही बोललो. आणि म्हणून ऐका पहिला विषय कसा आहे बघा. पहिला विषय आहे साहेबाई, रावणा नेला मासे ते महिला पळवून कुठं अशोकवनात. मारुती रायानं दिलं होतं वचन रामचंद्राला, जातोय सीतामाईला परत घेऊनच येईल. ज्यावेळेस मारुती सीतामाईला अशोकवनामध्ये आणायला गेले, तिथे गेल्यानंतर सीतामाईला सुखरूप घेऊन आले, आणि येता येता रावणाची सोन्यानं भरलेली लंका पण जाळून आलं. बरोबर ना. ती जाळता जाळता गेली घेम मारुती रायानं पण म्हटले, माझ्या आईला पळवून दिलेस ना, मग तुझी नुसती लंका कशाला. त्याच्या दाढीला आणि दिशेला पण आग लावणार प्रभू रामाचं हनुमंत राया. विषय कसा सांगताय बघा. हे कोण उभा चला या बघू वरच्या तोंड्यात यावर चिन्हावर म्हणायचं आता यावरती. म्हणून अरे सांगतोय माझ्या याला दिली सजा, कथा ऐकाया गोड बोल्याची. बघा अरे सांगतोय माझ्या याला दिली सजा, कथा ऐकाया गोड बोल्याची. पार जिरवली हारावी काल्याची. मारुती रायानं कुणाची जिरवणार, रावणाची. पार जिरवली हारावी काल्याची, बघा याला मोऱ्या दाढी वाल्याची. जिरवली हारावी काल्याची, याला मोरी दाढी वाल्याची. जिरवली हारावी काल्याची, याला मोरी दाढी वाल्याची. जिरवली हारावी काल्याची, याला मोरी दाढी वाल्याची. विजय सजा, विजय सजा, गोड बोल्याची. Thank you.
आज माझ्या नवऱ्याचा दुसरा विषय का बरोबर आज माझ्या नवऱ्याचा माझ्यावरती प्रेम लय उतू चाललाय मध्ये मध्ये थोडस करा डोंगरा मारायला मला बघत होतं पण आज माझ्या नवऱ्यात होतं माझ्यावर प्रेम आहे व काय बोललं 27 मिनिटात बाऱ्या ह्यांच्यासोबत वा तुमच्या कानात मुद्दा हुंदीर मी 27 बाऱ्या तुमच्यासोबत नाही बोललो मी बोललो या सीझन मधला ह्यांच्यासोबतचा नाही पण ह्यांच्यासोबत धरून बाकीच्या बुवांसोबत धरून मी आता 27वा कार्यक्रम करतोय बुवा काय म्हणाले बघा बुवा म्हणतात हे माझे चमचमते बाय आहे ना बघा म्हणजे माझ्या नवऱ्याचा माझा प्रेम लय आहे पण नवरा ओ हिज माय हजबंड तो प्रेम जो करता तो मनापासून करा नाही तर उगाच दाखवाय राजेश भाऊ प्रेम करू नका नाही तर प्रेम व्हायचा अगं प्रेम वर तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम वर ग तुझं आता मन भरलं ग तुझं गदारी करून तूच म्हणते गद्दार मला काय रे बरोबर असा वरवाडला प्रेम नको पाखरा करायचं का मनापासून करायचा आझादी हे माझे चमचमते बाय 27 नाही पण आपल्या वाऱ्या 100 होतील बरं ठीक आहे 100 वाऱ्या आपण करू पण मी बायको आहे तर मी मान काय ना बरोबर त्यांच्या म्हणण्यानुसार मी बायको आहे तर मी आजची बारी आहे 27वी आणि 100 बाऱ्या होईपर्यंत माझा नवरा म्हातारा झाला तर मी जाऊ कुठं माझा गोवा दुसरा शोधू कुठला आता माझा वय 30 त्यांचा 42 100 बाऱ्या होईपर्यंत त्यांच्या हातातील साठी त्यांच्या हातातील काठी बायको काय करायचा कुठं हा चांगले बोले म्हणून दिशा ऐका बोवा करू आपण 27 आहे ना 100 पण करू बोवा म्हणतात अरे कशी असतील तरी माझी बायको आहे 30 वर्षात मला आधार दिलाच आहे आणि तुमची शाप कोलबी झाली मग तुम्हाला पाणी गरम करून कोणती कोलबी माझा आता तुमचा वय 43 आहे ना बायको कशी आणून करणी आहे तुम्हीच म्हटलं हे माझे चमचमते बाय पण मी म्हणतो हे माझ्या नाण्याच्या काल्या बाबू आहे ना मी बाई चमचमते आहे ना बोललो ना बुवा माझा बाबू कसा मी बाई हा कोण हे कोण मी बाई हे कोण बाबू बरोबर ना आणि चमचमते बाय आहे समजा काय करणी आहे आणि माझा बाबू म्हातारा झाला ना बस बुवाला म्हणतो या विषय आहे का आता दुसरा विषय घेऊ काय रे बोलाडो दुसरा विषय घेऊ ना घंट्यात लोक आहे ना अरे दिवसभर दारडुर नुसता जीवाला कसला घोर वा काय मगाशी वाटलं की मी आता मुंबईत गेलोय नाही तर मी रेड म्हशी घोड गाढवा म्हणतात मी लय बघितले बघ ना मग आता मी त्यांची बायको आहे काय रे बोलाडो विषय आहे नवरा बायकोच्या संसाराचा ह्या माझ्या नवऱ्या म्हशी रेड सगळं घेऊन ठेवले माझ्या जीवाशी याप करून हा माझा नवरा फिरतो बाहेर भाड्या करायला आहे ना हा माझा नवऱ्या उद्या भाड्या संपल्या जाईल मुंबईत बॅग बांधून 2-2 बायका झाल्या हे बहिणा काय करा गोवाची गावची बायको एक आणि मुंबईची बायको दुसरी चौथी धुऱ्याला भांडा बोल बोललं ना ही माझी बायको आहे म्हणून विषय बघा माझ्या नवऱ्यात घेतल्याने गुराद आहे बरोबर ना म्हशी आहे गाई आहेत रेडा आहेत बैल आहेत आणि नवऱ्या ठेवणाऱ्या बायकोच्या जीवाशी रोग लावून नवरा फिरतोय गावोगाव विषय कसा आणलाय बघा अहो ऐकावं धनी त्या आडराणी अंगा याला मी पाजून पाणी पण हा करतोय कुस्ती अहो याची वाढले मस्ती काय करावं वेड्याला सांगा कसा आणू मी वाड्याला याला आंबोऱ्या रेड्याला तुम्ही उद्या जाल मुंबईत हा जो भोरा रेडा माझ्या जीवाशी आणून ठेवला हा रानात गेलाय चराया
एवढा चरलाय बरं तुम्हाला सांगते अरे ह्याला बडवू नका तरी भादव्या त्याची मांडतीन ऐका बोराडो भादव्या त्याचा आपल्याकडं तसा ह्या माझ्या नवऱ्या नांदा रेडा अरे बरं रेडा काला पण नाही रेडा भोरा तो रेडा वाड्यात आणते चरलाय पाणी पिणी कराय त्याला वाड्यात आणते पण रेडा काय वाड्यात आहे बरोबर ना तुम्ही बायकोच्या जीवाशी घालून रोग लागून आणि तुम्ही जातो इकडे तिकडे फिरायला मग त्या रेड्याला आणते आहे ना कशी आणून मी वाड्याला याला वाड्यात आणते या लांबवाल्या रेड्याला लग्नाच्या भरेड्याला वाड्यात आणते रेडा काय वाड्यात यायला माग वा तुम्ही लय हसून गेलं आहे ना हे बराडो यंदा तुळशीचे लग्न झाल्यावर त्यांचा कोणाचा कर्तव्य असेल आपल्या का माणूस फुकट लग्नाची गाणी बोलायला ऐका काय मामेलो तुम्ही गाणी बोलता घाण्याची अगं घाना जो बहिरा नवरंगी रत्नाचा ग नवरंगी रत्नाचा नवरंगी तो काय बोलायचा गाणी ऐकली ना बोलची लग्नाची गाणी बायकाला पाठल्या थोडी तोंडपाठ बोला माझ्या नवऱ्याला मग यंदा कोणाचा कर्तव्य तुळशीचे लग्न झाली ते आपल्याकडे लग्न होतात मग त्यांना बोलवा पैसा रुपया कोणी द्यायचा माणूस चला फुकट आपल्याकडं मग सुरुवात करतील अरे गीता उभी मंडप पत्नी मी तिला शोभे बायको तुम्हाला एक नंबर गाणी बोलतात गाणी त्यांची गाण्याची लग्नाची साखरपुड्याची सत्याच्या संकट गाणी त्यांच्या पाठाय लय भारी माणूस आहे म्हणजे असा नवरा मला आणि म्हणून मी ठरवलाय जाईबाई म्हणून मी ठरवलाय नवरा माझा लय रुसला होता पण एका रात्री नवऱ्याला खुश केली म्हणजे कालच्या बारी ते म्हटलं ना हे बायको एवढी आगावगिरी कशाला बायको पण प्रेमान बोलतो आता नवऱ्याने ठरवायचा बायको ही आहे आगाव आहे ना कारण 50% आरक्षण आता आम्हाला पण आहे तुमच्या बाप्यांचं कशाला हवा तुमच्या बायांचा 50% आता आरक्षण आम्हाला पण आहे मग तेवढी आगावगिरी बाई आम्ही पण कसं घरदार सगळा सांभाळून बरोबर आहे ना विषय ऐका बायकोला काय धरा सध्या ऐका अहो ऐका ओ धनी त्या डगानी अंधाई मी पाजून पाणी हा करतोय कुस्ती याची वाढले मस्ती ऐका रव भेड्याला तुम्ही गेलं निघून ही मला का ठेवली माझ्या जीवाची मानून ऐका रव भेड्याला कसा आणू मी वाड्याला अरे कसा आणू मी वाड्याला याला पर्यायाला कसा आणू मी वाड्याला याला पर्यायाला
बाळासाहेबांचं निश्चित या ठिकाणी. आणि मगाशी एक बक्षीस आले ते कोकणाचं गाणं झालं पाहिजे, फरमाईश आलेली आहे, घेतो मित्रांनो. आता मी एक तास काढू ना, आता काय हरकत नाही का, दोन तास घेतात, काय एवढा काढणार नाही. कंटन शिवसैनिक शुभम वाजे, विराज भाडी दादांच्या माध्यमातून 501 रुपयाच्या पारितोषिक आहे. बाळासाहेबांचं गाणं झालं पाहिजे म्हणून ऐका विषय बघा. हा मी गायली गवळ आहे ना. अरे काय वाटते तुला माझ्या तोंड फोडील काना, तोंड फोडलं ना हो. काय म्हणायचं की त्यांना म्हणतात काहीतरी जरा वेगळाच बोलायचा होता बुवा, मी सरळ शब्द वापरला, तुम्ही त्याला काना उकार मात्रा वेलांट्या बऱ्याच काय काय लावल्या, म्हणजे तुम्ही घेतला तुमच्या ओढून. आता तुमचं मी कशाला फोडू, त्याला काय माझा उपयोग व्हायचा आहे. तोंड मी कानाला राधा म्हणते, सारखा सारखा आमच्या वाटेला जातोस ना, मग तुझा तोंड फोडू, आमच्या वाटेला जाऊ. आता विषय आलाय भुवनच्या गवळीचा. साहेबाय त्याने घेऊन गेलं ना ते की म्हणतात गवळीला ह्यांचा गवळ गातोय, त्यांनी माझ्या गवळीचा भाग द्यायचा. त्यात एकही काना मात्रा बोललं, वेलांटी आली नाही पाहिजे बोललं ना, असंच बोललं ना. हा त्यांची गवळ होती भुवनची. बाबा घेतो सर. हा आग आणून औसन जाणार कशाया फसून, मग जायचं या रानात रातभर बसून, उष्ण औसान टाकायचं चांगलं पुसून, जायचं या रातभर रानात बसून. हे बरोबर. आता मी ह्यांच्या गवळीचा भाग देतोय, ह्या जर एक वेळाटी आली तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बघा काय म्हणतोय बघा, नाही उत्तर ऐका. अरे तुझ्यात दम काय जायचं रानात बसून, का ना आम्हाला रानात बसून जातोस ना, तेवढी अजून तुझी काही हिंमत नाही. काय म्हणतो ऐका. अरे तुझ्यात दम काय जायचं रानात बसवून, सांगते रे काना जाणार आज तुला फसवून, गोड गोड बोलून आज तुला काना हसवून, सांगते रे काना जाणार तुला फसवून. याला ते आले कुठं आले काय रे पोरांनो, काना आला असेल, मात्रा आला असेल, उकार आला असेल, पण वेलांटी आलेली नाही. कारण खोटा बोलायचा म्हणून तुझ्यात दम काही जायचं तुझ्यात दम काही जायचं बोलून आज तुला काना हसून, सांगते काना जाणार तुला बसून. या ठिकाणी फरमाईश आलेली आहे कोकणाच्या गाण्याची. तत्पूर्वी राजूला यांची काय मान आवाज. हॅलो हॅलो कोरस बंद करतायत मधीच बघ काय तो बुवा सांगून गेलाय. हा जगाचा वेगळा माणूस आहे. आपण जन्मतो 9 महिने 9 दिवसांत, हे आहे वाटतं 12 महिन्याचं. हे म्हणतात माझ्याकडे एक घेर नाही, माझ्याकडे 5-5 घेर आहे. कुठला कुठल्या जमान्याचा माणूस आहे काय रे पोरानो. अरे आमचे भांड्यात पण पोरं आली काय रे भोगडालो. अरे कुठल्या माणसाला 5-5 घेर आहेत. मी काय खोटा बोलतोय का, त्यांचे शब्द आहेत ना. काळजी करायची नाही, आपल्याकडे एक नाही 5-5 घेर आहे. हा टार्झनला पण टाकून गेला. हो भाई, हो भाई वैभव दादा 5 घेर मला तरी मला आणला आवाज. 5 घेर म्हणजे न्यूटन कुठं, फर्स्ट कुठं, सेकंड कुठं, थर्ड कुठं, काय पता लागायचा नाही त्याचा. जाऊन नंतर बघायला लागेल बोला फक्त घेऊन. अरे 5-5 घे तुला बोलायला काय नाही, पण आपला उगाच आपला आहे ना, म्हणजे लोक चिंताळत आहे घरात काय म्हणून काय पण 5-5 घे. मग ह्या माणसापती होते धोका आपल्याला. महान नवरा मला नको काय ना बोला. रिवर्स आणि फस असेल तर ते घे नवरा. मला 5 घे मला नवरा. म्हणजे नवऱ्याच्या गाडीचा पेट्रोल पण मजबूत आहे, ऑइल बिल सगळा चांगला असू ते बोलले म्हणून ना. फरमाईश बघा शाले कोकणाच्या गाण्याचे घेऊ ना, घेऊ ना.
या माझ्या तोंड्यात रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खाण, कोकणाची माझ्या वाढली आशान, खेड दापोली मंडलगड चिपळूण गुहागर संगमेश्वर, अरे रत्नागिरीला राजापूर, परशुरामाच्या भूमीत शोभतई माणसं, हे कोकण एक नंबर, परशुरामाच्या भूमीत शोभतई माझं कोकण एक नंबर, म्हणून सह्याद्रीचे डोंगर, शाखा प्रमुख सन्मान्य गंगारामजी महाडिक साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. मानाचा पुरस्कार करतो. सुयोग दादा तांबडे दादांच्या माध्यमातून आकाशी सर्जे नितीनचे गाण्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. आणि म्हणून अजून एकदम विषय घेतो मित्रांनो, आणि मग यांना 5,000 धाळ घेऊन टाकू द्या रातभर, नाही का? कारण आम्ही पण वा मगाशी बोलले त्यांचे पण सतत कार्यक्रम चालू आहेत आणि आमचे पण सतत कार्यक्रम चालू आहेत मित्रांनो. म्हणून विषय आहे का? अरे कसा मंदी गजरा, ते मगाशी पदात बोलतोय, काय म्हणतात? पुन्हा वाटायला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती, त्या कोयतीनच खांडक्या करीशी आपण वा, त्याच कोयती. मी तुम्हाला चुकीचं नाही म्हणत, तुम्ही विषय प्रश्नपत्राचा गायला, पण हातात कोयती, तुम्ही कोयती घेऊन काय करणार? माझ्याकडे पण हिला आहे बुवा, चांगला पाजवलेला धार काढलेला आहे ना, म्हणून म्हणतो त्याला घुराप ना आले बुवा, आणि त्याला शाप तुम्हाला खुरपून टाकेल, म्हणून म्हणतो ऐका, रानवनात राहून, ते म्हणून रानात जातो जेव्हा रस्त्याला गाडी घेऊन रानात, कालिंदर सगळ्यांना दिसतो ना है ना, कालिंदर दिसतो ना, आडवा अचानक जातो, आपल्याला घाबरवतो, बुवा तुम्हाला बोलत ते म्हणते माझा कलर आहे काला, काय मला परत पाहुणा करता काय घेणं घेणं नाही बुवा, तुम्ही आपलं हाव तिथंच बरं, आता बायका केल्या बाई 2, मला ठेवले गावाला, एक ठेवले बाई मुंबई, काय तुम्हाला म्हणू आता? म्हणून म्हणतो ऐका, रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर, अहो रानवनात राहून समजतो स्वतःला धुरंदर, रोज येतो माझ्या आडवा, रोज येतो माझ्या आडवा, फलांचा काला कालिंदर, रोज येतो माझ्या आडवा, फलांचा काला कालिंदर,
आहे महत्वाचा. शाहिरांनी वारंवार माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही त्यांनी तो प्रयत्न केला, पण बुवा आज तुमचा प्रयत्न फसलेला आहे. माझ्या प्रश्नाचं तुम्ही दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे बुवा. मी सुद्धा ज्या वेळेस माझ्या भाषणातून तुमच्या विषयाची बाजू घेते, आता तुमचा विषय आकडीचा आणि गोयतीचा, मी वारंवार सांगतोय, तुम्हाला उत्तर देतोय, तुम्ही काय मान्य करत नाही. आता आकडीत गोयती नक्की अडकले तरी कुठं मला पण काय झालं पता लागत नाही. आणि म्हणून विषयाचं मुळाचं उत्तर की आकडीचा आणि गोयतीचा तो विषय की नांगरी बळीराजाला ते वरदान कोणी दिलं, भाई यांना प्रत्येक बारीमध्ये उत्तर देतोय. आजही तो प्रयत्न करतोय जो विषय भाषणातून गेलाय. परवाच बुवाना म्हणजे खेडमध्ये आमचा कार्यक्रम झाला, त्यावेळेस बुवाना उत्तर दिलं होतं की ते नांगरी बळीराजाला वरदान श्री विष्णूने दिलं होतं, ते बुवाने अमान्य केलं. मग आज बुवा माझ्या वाचनातून एक बाजू गेली, ही अशी आहे की ते नांगरी बळीराजाला जे वरदान दिलेलं आहे, ते वरदान दिलंय नैऋत्य देवता हिने ते वरदान दिलेलं आहे बुवा. जर विषय या ठिकाणी योग्य असेल तर या ठिकाणी बुवा बघा, या ठिकाणी पटवून घ्या. नसेल बुवा तर निश्चित आता तुमच्या माझी काय बारी पुढच्या वर्षाच्या होण्यातली माझा आपला झोपाट डायरेक्ट आता मुंबईतच होईल जून महिन्यात. कारण हे दसरा झाल्या बाऱ्या करत नाही, ते म्हणतात सीझन नाही. मग दसरा झाल्यावरती लग्नाची गाणी बोलतात नाही ना. आता तुळशीचं लग्न झाले ना, मग बुवा कामं काय मग अशी म्हणतात, मध्ये गीताला आणतात, नितीन आणतात आणि त्यांचा तोच चालू असतो. लय भारी वाटते. नवरा माझा कसं काही साधा सोपा माणूस नाही, बरोबर लय भारी माणूस आहे. म्हणजे दिसाय रंगात काला असेल पण माणूस लय भारी आहे. मग अशी फरमाईश आले बाळासाहेबांच्या गाण्याची घेतो, येईलच घ्या बघा. दादांच्या फरमाईश आले बाळासाहेबांचं गाणं झालं पाहिजे. आज मित्रांनो प्रत्येक या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून फरमाईश होतात राजकारणाच्या गाण्याच्या. विषय कसा होतो माहिती आहे, हुआ एखादा शब्द बोलतो चुकून आणि लोक म्हणतात चला आमच्या पक्षावर बोलतात, तुझी नागी कुठेतरी ठेचतो, पण विषय नाही. बाळासाहेबच होते, बरोबर आहे ना. आज तुम्ही कितीही काही बोलू द्या, पण ज्या माणसानं मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं मराठी माणसाचं अस्तित्व निर्माण करून ठेवलं, मराठी माणूस आजही ताटमानेने जगतोय, तो फक्त स्वर्गीय बाळासाहेबांमुळेच. म्हणून म्हणायचं आहे का, अहो शिवसेनेचा भगवान, शिवसेनेचा भगवान बघा उंच विराजानी, शिवसेनेचा भगवान बघा उंच विराजानी, त्या हिंदू हृदय सम्राट माझ्या बाळासाहेबांनी, त्या हिंदू हृदय सम्राट माझ्या बाळासाहेबांनी, त्या हिंदू हृदय सम्राट माझ्या बाळासाहेबांनी, शिवसेनेचा भगवान बघा उंच विराजानी, शिवसेनेचा भगवान बघा उंच विराजानी, त्या हिंदू हृदय सम्राट माझ्या बाळासाहेबांनी, फरमाईश आलेली आहे दादांच्या आमच्या अजित दादा यांची मगाशी फरमाईश आलेली आहे की माझी गेल्या वर्षीची गवळ ती पण एका बोकड्यामध्ये घेतोय, एक शेवटचा विषय पदाचा गातोय आणि माझी मागे या ठिकाणी संपवतोय.
विषयकाचा शेवटचा हा खेळ आहे आदिमायेचा आणि शिवाचा, आहे ना. हा खेळ आहे जुगलबंदीचा, हा खेळ आहे शिव श्रेष्ठ ठरवण्याचा, आदिमाया श्रेष्ठ ठरवण्याचा. आणि म्हणून बुवा विषयकाचा शेवटचा एका मुकण्यात एका अंतरात ठेवतोय. आणि या ठिकाणी बुवा तुम्हाला आल्यावर जेवढी कॉमेडीची बुलेट ट्रेन तुम्हाला पळवायचे हेर 5 टाका 6 टाका नाही तर 6चा 12 टाका बुवा, मला काही त्याचा फरक पडत नाही बुवा. पण या कमी वयात तुम्हाला काय काय द्यायचंय ते मी माझ्या परीनं बुवा दिलेलं आहे बुवा. आणि म्हणून हा घटस्फोट जो होणार होता तो थांबलाय. म्हणून बुवा कुठंतरी मी पण 2 पावलं मागे आलोय, तुम्ही आलं म्हणून बुवा. म्हणून विषय आलाय शेवटचा बघा, ऐका. शाहिरांचे वस्तात आदरणीय गणेश भाकोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मुद्दा करतो म्हणून म्हणायचं ऐका. अरे सच्चा गुरुचा हाय मी च्याला, सच्चा गुरुचा हाय मी च्याला, नाही रणत कुणाला भ्याला. सच्चा गुरुचा हाय मी च्याला, नाही रणत कुणाला भ्याला. अरे विजयाचा अमृत प्याला, त्या विजयाचा अमृत प्याला, आणि वर चढाया तुझ्यावर आला. विजयाचा अमृत प्याला, वर चढाया तुझ्यावर आला. विजयाचा अमृत प्याला, आणि वर चढाया तुझ्यावर आला. विजयाचा अमृत प्याला, आणि वर चढाया तुझ्यावर आला. माझ्या संपूर्ण या शोभा मित्र मंडळ मालघर या मंडळाच्या ठिकाणी आभार मानतो. जी काही वेडी वाकडी या ठिकाणी सेवा झाली असेल, एक दिवस वाढवून तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा या शाळेला येण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. जास्त पोपटपंची न करता माझ्या बुद्धीनुसार माझ्या आकलेनुसार या ठिकाणी आजची सेवा या ठिकाणी ठेवलेली आहे, ती गोड मानून घ्या. शाहिराने एक सांगण्याबरोबर आगाऊगिरी न करता, कमरेच्या वरचा कमरेच्या खालचा न बोलता आज तुमच्यासोबत प्रेमानच कार्यक्रम केलेला आहे. तरी सुद्धा बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तुमच्या जीवाला लागला असेल, तुमचा अंतर जर दुखावला असेल तर तुमचा एक छोटा भाऊ समजून, प्रतिस्पर्धी न समजता तुमचा एक छोटा भाऊ समजून लहान थोडी मोठा घेतला असेल तर माझी चूक माझा पगार झाला अशी आशा बाळगतो. तुम्हाला देखील तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आता आमचा एक विकास शेठ आता व्हायला नाही, पुढच्या वर्षी भेट हो आपण निश्चित हा जो आपला शक्तितुर्याचा जो झगडा चालू आहे, जो संसार चालू आहे, हा निश्चित आपण असाच टिकवून ठेवू अशा आशा बाळगतो. सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाला मित्रांनो आपल्या घरामध्ये जाताना सावकाशरित्या जायचं आहे अशी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.